बातमी सिंधुदुर्गमधून आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आजपासून 4 दिवस येलो अलर्ट देण्यात आला। जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। नदी नाल्यांच्या प्रवाहामध्ये वाढ झाली आहे। एनडीआरएफची पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेली आहेत। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। काल रात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर मुसळधार पर्जन्यवृष्टी पाहायला मिळते। आता थोडी पावसाने उसंत घेतली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। मी आता सावंतवाडी तालुक्यातील माडखोल या धरणाकडे आहे आणि इथे बघितलं तर हे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने 100% क्षमतेने धरण वाहताना पाहायला मिळतं। अशाच पद्धतीने हरकुळ आहे तेही धरण सध्या पूर्ण क्षमतेने पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या भविष्यात पूरस्थिती निर्माण झाली तर त्याची सतर्कता बाळगण्यासाठी 2 एनडीआरएफच्या पथक आहेत ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे प्रशासन हे अलर्ट मोडवर आहे। दुसरीकडे पाहिलं तर सध्या समुद्री भागात जोरदार वारे वाहत आहेत, त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे। सध्या बघितलं तर 30 ते 40 प्रति ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत आणि लाटांची उंची आहे ती 3 मीटर लाटांची उंची सध्या पाहायला मिळते। एकंदर पाहिलं तर सध्या पडणाऱ्या पावसामुळे काल रात्रीच्या पडणाऱ्या पावसामुळे आंबोली येथील चौकुळ या ठिकाणी काही घरांची पत्रे हे उडून गेलेले आहेत। त्यामुळे सध्या नैसर्गिक आपत्ती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळते। एकंदर पाहिलं तर सध्या येलो अलर्ट हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात देण्यात आलेला आहे। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, माडखोल, सिंधुदुर्ग।